तर दिवसा घराच्या बाहेर पडायला वेळ काही मिळत नाही, त्याच्यामुळे आज रात्रीच्या वेळेस की नाही घरातलं सगळं काम आटपलं आणि आम्ही दोघंजण निघालो बाहेर फिरायला. फिरायला म्हणजे आपलं ऑर्डरचं सगळं रेडी करायचं ना, तर थोडंफार सामान की नाही संपलं होतं. तर तेच आम्हाला खरेदी करायचं होतं. तर कुणालच्या बाबांना मी म्हटलं की तरळ्यात नको, आपण कणकवलीला जाऊया. म्हणजे फिरल्यासारखं पण होईल आणि थोडंसं बरं पण वाटेल, कारण खूप दिवस आम्ही असं कुठं बाहेर पडलेलोच नव्हतो ना, त्याच्यामुळे. म्हटलं चला, म्हटलं ऑर्डरच्या सामानाच्या निमित्ताने तरी म्हटलं घराबाहेर पडलोय. तर कणकवलीला आलो आणि तिथे एक आहे ना नवीन सुपरमार्ट झालं होतं, म्हणजे झालेलं आहे सध्या. मागच्या वेळेस आहे ना आम्ही सहजच ह्या सुपरमार्टमध्ये गेलो होतो आणि मला तिकडची जी प्राईस वगैरे आहे ना सामानाची वगैरे, म्हणजे बरी वाटतं. रिजनेबल रेटमध्ये सगळं सामान इकडे मिळालं होतं आणि त्याच्यामुळेच आज पण मी इथेच आलेले आहे. थोडंफार सामान खरेदी केलं आणि त्याच्यानंतर थोडासा टाईमपास तरी ते हे भांड्यांचं सेक्शन होतं ना, तिथे मी आले होते. आणि भांडी म्हटलं की माझा अगदी वीक पॉईंट आहे. म्हणजे माझी कमजोरी तुम्हाला सांगते, ही किचनची भांडी वगैरे असं वेगवेगळ्या प्रकारची मला इतकी आवड आहे ना, आणि त्याच्यामुळे माझे पाय नाही ते म्हणजे हलतच नव्हते. बराच वेळ मी ते रेंगाळले. म्हणजे सगळ्या वस्तू वगैरे बघितल्या आणि खरेदी करायच्या होत्या, पण कुणालच्या बाबाला अक्षरशः ओरडले, की काही खरेदी करायचं नाही आहे, आपल्याकडे भरपूर घरामध्ये आहे. त्याच्यामुळे घ्यायचं होतं तरी पण मी नाही घेतलं नाईलाजाने. आणि जे काही थोडंफार खरेदी करायचं ते खरेदी केलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही बाहेर फिरलो. बाहेर थोडा इकडे टंगल म्हणजे थोडंसं काहीतरी खाऊ पण खाल्ला होता मी. खाणं-पिणं झालं आणि मग घरी यायला निघालो.